आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सॉरी, दुखतंय का? आय एम रिअली सॉरी. नाही नाही, इट्स ओके. या ना, आपण बसूया. एक्सक्यूज मी, पाणी द्या ना प्लीज. दुखतंय ना खूप? नाही, फार नाही. रागावर कंट्रोल करायचा असतो जरा. मिस अनुष्का, माझ्या समोर जर कोणी स्त्रीचा अपमान करत असेल तर मी शांत बसून ते बघू नाही शकत. मला सहनच होत नाही. त्यांना लाज वाटत नाही? घरी त्यांच्या आई असेल, बहीण असेल, त्याची आठवण येत नाही? त्यांना काय वाटतं, मुलीशी कसंही वागू शकतो, कसंही बोलू शकतो, कुठल्याही नजरेने बघू शकतो त्याच्याकडे. डिस्कस्टिंग. शांत. ग्लासधारी भी शांत व्हा. हॅलो. हॅलो मिस्टर अक्षय. कोण बोलतोय? इशिता हियर. हो, हाय मिस इशिता. ऍक्च्युली मला तुमच्या मम्मांबद्दल कळलं. ताईने सांगितलं. त्यांची बेल झाली का? नाही ना, आणि आज त्यात संडे, सो कोर्ट पण बंद आहे. पण उद्या होईल. ओ सो सॉरी. बट एक विचारू? विचारा ना. एवढा मोठा आरोप तुमच्या मम्मावर कोण करेल? हे तर मला पण कळत नाहीये. ममांचा असा कोण दुश्मन असेल जो ममांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतो? पण असं उगाचच कोणी आरोप नाही करणार ना? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? हे सगळं माझ्या मम्मांनी केलंय? मिस इशिता, तुम्ही माझ्या मम्मांना ओळखत नाही. त्या असं करूच शकत नाही. माझा पूर्ण विश्वास आहे माझ्या मम्मांवर. हे मम्मांना कोणीतरी बदनाम करण्यासाठी करतंय. एकदा ती व्यक्ती माझ्या समोर येऊ दे, तर यशोधरा सरनाईकांवर खोटे आरोप करण्याचा काय परिणाम होतो ना, ते तिला कळेल. मिस्टर अक्षय, प्लीज प्लीज तुम्ही शांत व्हा प्लीज. आय एम सॉरी, मी ओव्हर ॲक्ट केलं. नाही, मी समजू शकते. आपली आई लॉकअप मध्ये असल्यावर कसं वाटतं. हाय कॅन. मिस इशिता, तुम्हाला माहिती नाहीये मम्मा कुठल्या अवस्थेत आहे. म्हणजे अजूनही ह्यांच्या डोळ्यांवर त्यांच्या आईच्या प्रेमाची झापड आहेच. कमाल आहे यशोधरा मॅडम. किती हा विश्वास, नाही अंधविश्वास आहे हा तुमच्या मुलांचा तुमच्यावर. बिचारा अक्षय, यशोधराच्या अवस्थेबद्दल वाईट वाटतंय त्याला. पण जेव्हा तुला खरं कळेल ना, तेव्हा तुझी अवस्था काय होईल याचाच विचार करतेय मी. हॅलो हॅलो, मिस इशिता, तुम्ही ऐकताय ना? हो हो, डोंट वरी, सगळं नीट होईल. ऍक्च्युली मला तुमची काळजी वाटली म्हणून फोन केला मी. बाय द वे, थँक्स फॉर कॉलिंग. थँक्स फॉर युअर कन्सर्न. मी प्रार्थना करेन की या केसचं सगळं सत्य जगासमोर लवकरात लवकर येईल. थँक्यू वन्स अगेन. खरंच मी प्रार्थना करेन त्या यशोधरा सरनाईकचा खरा चेहरा जगासमोर लवकरात लवकर येऊ दे. मिस्टर श्रेयस, काहीतरी डिस्कस करायचं म्हणत होतात तुम्ही. येस, ममांच्या केस बद्दल. मिस अनुष्का, काही करून मला त्या माणसाला गाठायला हवं ज्यांनी ममांवर ही केस केली आहे. आणि त्याला शोधून काय करणार आहात तुम्ही? त्याला नुकसान भरपाई द्यायची. म्हणजे तो जेवढे मागेल तेवढे पैसे त्याला द्यायचे. तुम्ही पैसे देऊन त्यांची नुकसान भरपाई करणार आहात असं वाटतंय तुम्हाला? मिस्टर श्रेयस, ती बाई वेडी झालीये, आयुष्यातून उठलीये ती. तुमच्या पैशांनी तिची नुकसान भरपाई होणार आहे. बघा मिस अनुष्का, जे झालंय ते वाईट झालंय, पण यात माझ्या मम्मांचा काही हात नाही. हो, पण रिपोर्ट्स मध्ये तसंच आलंय ना. ते मला माहित नाही, पण मम्मा कोणाशी कधी वाईट वागू शकत नाहीत. आपण फक्त अंदाज लावू शकतो. खरं काय ते कोणाला माहित? मम्मांना माहिती आहे ना, त्या सांगतील. करेक्ट. तुमच्या मम्माच सांगू शकतात खरं काय आणि खोटं काय.
मम्मा सांगतील आणि हेच सांगतील त्याही की त्यांनी काही केलेलं नाहीये, त्या निर्दोष आहेत. पण हेच जर खोटं असेल तर? नाही म्हणजे तुमच्या मम्मानी जे टॉर्चर केलंय त्यामुळे ती बाई वेडी झाली असेल तर? शक्य नाहीये. आपण एक काम करूया ना, आपण मम्मांना जाऊन विचारूया, त्या सांगतील जे काय असेल ते. ग्रेट, चला मग. I'll pay the bill. श्रेयस, तुला कल्पनाच नाहीये तुझी मम्मा काय करू शकते. यशोधराबाई, आता दुसरं तिसरं कोणी नाही, तुझा मुलगाच तुला प्रश्न विचारणार. बट तू काय सांगणार आहेस त्याला? वाईट वाटलंय मला. ताई, हे बघ, तू प्लीज शांत हो ना. काका आहेत ना आपल्या बरोबर, तो सगळं नीट होईल. तू फक्त शांत हो आता. मॉम डॅड, मी निघतीये. आता कुठे निघालीस तू? अक्षयलाच भेटायला ना? यार मॉम प्लीज, असं जाताना ना टोकत जाऊ नकोस. अगं पण ऍटलीस्ट कुठे निघालीस ते सांग तरी. अगं फ्रेंडचा बर्थडे आहे, सो बर्थडे पार्टी प्लॅन केली आहे. काय झालं डॅड, तुम्ही कधीपासून पार्टीला जायचं नाही वगैरे या ओल्ड स्कूल थॉट्सना फॉलो करायला लागलात? तुझ्या पार्टी करण्याबद्दल ना माझं काहीच म्हणणं नाहीये, पण आता तू अक्षय बरोबर असणं जास्त गरजेचं आहे. नॉनसेन्स डॅड, तो किती बोरिंग आहे. आणि तसंही त्याची मम्मा आता लॉकअप मध्ये, सो मी त्याला काय करणार आहे भेटून? काय करणार म्हणजे? मोनिशा, मला अक्षयला आत्ता मोरल सपोर्टची गरज आहे तुझ्या, त्यामुळे तुझं आत्ता त्याच्याबरोबर असणं हे जास्त गरजेचं आहे. डॅड प्लीज, त्यांच्या प्रॉब्लेम्स मध्ये ना मला काही एक इंटरेस्ट नाहीये, आणि त्यांचे प्रॉब्लेम्स ते हँडल करतील. उगाच मला का त्याच्यामध्ये अडकवताय? अडकवता म्हणजे? तुझं लग्न होणार आहे त्या घरामध्ये, तू द यशोधरा सरनाईकची सून होणार आहेस. सो आता तू त्यांना प्रायोरिटी द्यायला हवी. पण मग असं नीट समजव ना मला. तुला माहिती आहे ना माझा प्रॉब्लेम, की मला असं नीट समजवल्याशिवाय नाही कळत. पण ठीक आहे, मला तुला काय म्हणायचंय हे कळतंय. सो मी आता अक्षयला भेटते. बर्थडे पार्टी कॅन्सल, ओके? दॅट्स लाईक माय गुड गर्ल. काय झालं ग ताई, तुला बरं वाटत नाहीये का? नाही ग, थोडं लो फील होतंय. अच्छा, नाही म्हणजे मी मध्यंतरी वाचलं होतं, पण जर तू चिडणार नशील तरच सांगे ना. बोला. म्हणजे आपण काहीतरी गोड खाल्लं ना, जसं आईस्क्रीम, कुल्फी किंवा चॉकलेट्स, तर आपले हॅपी हॉर्मोन्स ऍक्टिव्हेट होतात. काही म्हटलं होतं ना चिडायचं नाही. ताई प्लीज प्लीज चल ना, आपण आईस्क्रीम खाऊया. मग ॲटलिस्ट कुल्फी. बरं, जाऊया चल. आणि येताना पार्सल सुद्धा आणूया. म्हणजे तुला दोनदा खायला मिळेल. कसं कळतं ग तुला? तुझी बहीण आहे मी, मला शिकवायचं नाही, कळलं ना? चल आता. चल. दादा, 2 मलाई कुल्फी. थँक्यू. थँक्यू. दिवसांनी खातोय ना? राहू, तुला आठवतं आपण लहान होतो तेव्हा बाबा आपल्याला कसे गाडीवरची कुल्फी खायला आणायचे? आणि कुल्फीवाले काका आपल्याला असे वेगवेगळ्या फ्लेवर्सचे रंगीबिरंगी कुल्फीज द्यायचे. पण मला इज माय फेवरेट. पण बघ ना, सगळं किती बोरिंग झालंय ना. म्हणजे असं खोटं खोटं सोफिस्टिकेटेड वागा ना, आपल्याला असं कुल्फी खायला येतात ना वडापाव. इतका त्रास होतो ना मला कधी कधी. ओके, ती शनाया आहे ना? शनाया ही तीच आहे ना? मग ही
दुसऱ्या मुलाबरोबर काय करतीये? चल आपण चूप बघायला जाऊ. प्लीज ना, इतकं नको ना चिडूस. चिडू नको तर काय करू? साधं भेटतही नाहीस तू. तू त्या अक्षयच्या प्रेमात पडली नाहीयेस ना? वेडायस का तू? तो डम अक्षय आणि मी त्याच्या प्रेमात पडणार? माय फूट लूजर आहे तो मामाच बॉय. सतत मम्मा मम्मा मम्मा. मला ना अजिबात आवडत नाही तो. आवडत नाही आणि त्याच्याबरोबर डिनर प्लॅन करतेस? अरे मी नव्हता केला प्लॅन, मॉमने प्लॅन केला होता तो. यू नो ना, मॉम आणि यशांती किती क्लोज फ्रेंड्स आहेत ते. आत्ताच भेटत नाहीस तू, लग्न झाल्यावर तर विसरूनच जाशील. मला खरं सांग, तुझं आणि त्या अक्षयचं काही काय बोलतोयस तू? हे बघ, एकदा का लग्न झालं ना की मी काही ना काही रिझन देऊन त्या अक्षयला माझ्यापासून लांब ठेवेन. तसंही त्या अक्षयला मूर्ख बनवणं खूप सोपं आहे. आणि मग त्यानंतर मी त्याच्याशी भांडण करून डिवोर्स घेईन. आणि एकदा का डिवोर्स केस फाईल झाली ना की मी इतकी अॅलिमनी मागेन की मग आपलं फ्युचर सेट. हो, तू मागशील आणि ते देतील लगेच. अरे तू ना त्या यशोधरा सरनाईकला ओळखत नाहीस. स्वतःचं रेप्युटेशन, स्टेटस याची खूप काळजी आहे तिला. आणि ते जपायला ना ती काहीही करायला तयार होईल. अॅलिमनी तर खूप छोटी गोष्ट आहे रे. बट यु नो, यश आंटीला असं वाटतं की यांच्याकडे खूप पैसे आहेत. बट फॅक्ट काय माहितीये, ऍक्च्युली डॅडनी एका बिझनेसमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले होते आणि ते बुडलेत. सो डॅड बँकरप्ट आहेत आणि म्हणून डॅड आणि मॉमला हे लग्न पटकन व्हावं असं वाटतंय. आणि म्हणून माझ्यासारखा मुलगा जावई म्हणून नकोय त्यांना. छान. म्हणून तर मी त्यांचं ऐकतीये असं दाखवतीये. पण ही शनाया जरा वेगळंच प्रकरण वाटते. तिच्या विरुद्ध पुरावे गोळा करायचे म्हणजे तिच्या बरोबर तिच्या बॉयफ्रेंडवर सुद्धा लक्ष ठेवावं लागणार आहे. एखाद्या हुशार व्यक्तीवरच जबाबदारी सोपवायला हवी. आराध्या बोलते. आता हिचं काय काम आहे? हॅलो. हाय अक्की, काय करतोयस? बिझी आहेस का? हो शनाया, जरा मी कामात आहे. बोल ना, तुझं काही काम होतं? किती बोरिंग आहेस तू. आपलं लग्न ठरलंय आता आणि तू मला विचारतोस की काही काम होतं का? एकतर तू स्वतःहून फोन करत नाहीस. खरं सांग, तुला माझी आठवण पण येत नाही ना? नाही, तसं काही नाहीये. जरा बिझनेस रिलेटेड टेन्शन मध्ये होतो. थोड्या वेळासाठी तो बिझनेस साईडला ठेवलास तर नाही का चालणार? माझ्याशी बोल ना. तुला माहितीये मी तुला किती मिस करतेय ते. एकतर तू माझ्याशी बोलत नाहीस आणि तुला भेटायलाही वेळ नाहीये. खरंच आय एम रिअली सॉरी. बोल. हे बघ, फक्त सॉरी म्हणून चालणार नाहीये. तू मला आत्ता भेटतोस, तेही आत्ताच्या आत्ता. आत्ता? लगेच? हे बघ, मी काही एक ऐकणार नाहीये. ठीक आहे? तू मला भेटतोयस अँड दॅट्स फायनल. अगं पण माझं काम आहे. नाही म्हणजे नाही. आणि हो, येताना ना तू माझ्यासाठी एक स्पेशल गिफ्ट घेऊन ये. ठीक आहे? गिफ्ट? ओके, आणतो गिफ्ट. ओके बेबी, मी तुला लोकेशन पाठवते. ओके, बाय. लव्ह यू. अँड हा, मिस मी. ओके, बाय. काय करू आता? हिला भेटायचं आणि गिफ्ट काय देऊ? काहीच कळत नाहीये. येस, इशिता.
ह्या बाबतीत इशिताची हेल्प घ्यायला हरकत नाहीये. मम्मा, अजून फ्रेश झाला नाही तुम्ही, कसला एवढा विचार करताय? नाही काही. मम्मा, तुम्ही मला काही सांगितलं नाही तरी मला कळतंय. हे बघा, जे घडायचं होतं ते घडून गेलंय. उगाच त्याचा विचार करून त्रास करून घेण्यात काहीच अर्थ नाहीये. नाही, आम्ही स्वतःला त्रास करून नाही घेत आहोत श्रेयस. येस, विचार नक्कीच करतोय. जे काही घडलं त्याचा आपल्या फ्युचरवर परिणाम होऊ शकतो याची काळजी वाटते. आणि हे बघा, पुन्हा तुम्ही विचारात हरवलात. नाही श्रेयस, आय वॉन्टेड टू शेअर समथिंग. प्लीज. अक्षयचं ज्या मुलीवर प्रेम होतं ती मुलगी ऍक्सिडेंट मध्ये गेली, माहिती आहे ना? हो, मला माहिती आहे. जेव्हापासून ती गेली आहे ना श्रेयस, तेव्हापासून आम्हाला तिचे भास होत आहे. हे बघा मम्मा, तुम्ही अक्षयचं आणि तिचं लग्न लावून देणार होतात. किती खुश होतात तुम्ही त्यांच्यासाठी, आणि त्यात अचानक ते सगळं घडलं आणि म्हणून तुमच्या डोक्यात तसे विचार असतील आणि भास होत असतील. नाही, आम्हाला पण तेच वाटत होतं. म्हणजे आम्हाला अनेक वेळा भास होत आहेत तिचे. पोलीस स्टेशन मध्ये पण भास झाला. पण त्यावेळेला मात्र आमच्या मनात का कुणाष्टो कसं आलं की हा नक्की भास आहे की नाही, हुशार कमी आणि आगाऊ जास्त वाटते मला. आय कुडंट अग्री लेस. नाही नाही, गरीब आहे बिचारी. बिचारी आजी, आजकाल लोक इतके मास्क लावून फिरतात ना की त्यांचा खरा चेहरा कुठला आणि खोटा कुठला आपल्याला नाही ओळखता येत. ट्रू. म्हणून आमचा फक्त आमच्यावर विश्वास आहे. खातरजमा केल्याशिवाय आम्ही कुणावरही विश्वास ठेवत नाही. प्रत्येक असत्यात एक सत्य दडलेलं असतं आणि प्रत्येक सत्यात एक असत्य. फक्त नजर शोधणाऱ्याची हवी. एनिवे, मी निघते. मला काही पुढची काम. अगं, आलीस काय, निघालीस काय? आम्हाला पाहुणचाराची संधीच नाही दिलीस तू. आजी, तुमच्याशी बोलता आलं ना एवढंच खूप आहे माझ्यासाठी. यू आर सच अ स्वीट टॉकर अनुष्का. लवली. वेल, निवांत वेळ असेल तेव्हा नक्की ये. आणि येस, अक्षयचं लग्न आहे. इन्व्हाइट पाठवूच आम्ही. सगळ्यांनी यायचंय. ओके? येस येस, शुअर. अगं राहू दे, परत ये. हा, अगं, मुलींची जागा पायाजवळ नसते, मनात असते. डू यू अंडरस्टँड? आय सी यू सून डार्लिंग. सी यू. येस, मी सोडून देतो. इकडं अनुष्काचं नाहीये हे कन्फर्म झालं. पण मग हे कडं पोलीस स्टेशन मध्ये कसं आलं? कोणीचे आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय? कदाचित आमच्या पास्ट बद्दल माहिती असणारं कुणीतरी आहे. यशोधरा सरनाईक, दिस इज नॉट डन. आपल्याला जास्त सावध राहावं लागणार आहे. थँक्स. का? कशासाठी? तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात म्हणून. अच्छा. खरं तर मी तुम्हाला कॉल केला होता, 2-3 वेळा केला. तुम्ही उचलला नाहीत म्हणून मग मेसेज केला. कारण जनरली लोक असं करतात. नाही, जनरली लोक असंच करतात, पण तुम्ही असं का करताय? काय केलंय मी?
हेच असं तुटक तुटक वागताय, बोलताय, घरी यायला टाळाटाळ करत होतात. काय झालं मिस अनुष्का? कोणाला? तुमच्याबद्दलच बोलतोय की नाही आपण? अच्छा, नाही नाही, काही नाही. यू नो दॅट, कामाचा स्ट्रेस अँड ऑल. नाही मग तेच, इतकं काम असताना, स्ट्रेस असतानाही तुम्ही इथे आलात. हे काय मला वाईट वाटेल म्हणून का ममाना वाईट वाटेल म्हणून? असं काही नाहीये मिस्टर श्रेयस. मग कसं आहे मिस अनुष्का? नाही, जोक सपाट, मी सिरियसली विचारतोय. मी असं काही वागलोय का ज्यामुळे तुम्ही हर्ट झालात? तुमच्या वागण्याने मी का हर्ट होईल? मग काही नाही. बघा, तुम्हीच विचार करा, मे बी येईल लक्षात. म्हणजे काहीतरी झालंय नक्की. मिस अनुष्का का नाराज आहेत? काय झालं तिकडे? तेच जे मला वाटलं होतं. म्हणजे यशोधराला ते कडं लॉकअप मध्ये सापडलं. तिला माझ्यावर संशय होता, त्यामुळे तिने मला घरी भेटायला बोलावलं होतं. ती म्हणाली तुला? नो, बट तिने सेम कडं मला गिफ्ट म्हणून ऑफर केलं. थँक गॉड, हा मुद्दा मला आधीच लक्षात आला, त्यामुळे मी खूप तयारीत गेले होते. म्हणजे तू त्यांना सांगितलंयस ना की ते कडं तुझं नाहीये? नो, तशी वेळच मी येऊ दिली नाही. तसं सेम दुसरं कडं मी घेऊन गेले होते, त्यामुळे तिच्या संशयाला मी जागाच ठेवली नाही. थँक गॉड. तुला हे कसं सुचतं ग ताई? यू आर सिम्पली अमेझिंग. श्रावणी, हे सगळं माझ्या आधी लक्षात आलंय म्हणून आपण वाचलो. आपण हे जे काय सगळे प्लॅन्स करतोय ना, त्यात आपली एक छोटीशी चूक सुद्धा जीवघेणी ठरू शकते. अरे पण मग आपण ही रिस्क का घेतोय? आपण श्रेयस आणि अक्षरला सगळं खरं सांगूया ना, की ती बाई कशी वागली आहे आपल्याशी. अगं, तुला वाटतं ते आपल्या सांगण्यावरून ह्या सगळ्यावर विश्वास ठेवतील? श्रावणी, मी तुला आधीही सांगितलं, त्यांचा त्यांच्या ममावर आंधळा विश्वास आहे. आणि तो विश्वास जर आपल्याला मोडायचा असेल ना, तेवढा वेळ नाही आपल्याकडे. घरी कशाला बोलवलं? बाहेर भेटलो असतो ना. अगं म्हणजे इथे भेटणं रिस्की आहे की नाही? पण त्याहून रिस्की बाहेर भेटणे. कोणी बघितलं आपल्याला तर? तुला काय वाटलं? तुझा राज कोणाला घाबरतो? बेबी, इश्क है तो रिस्क है. तुझ्यासाठी जीव देऊ शकतो मी. तुला जीव द्यायची गरज नाहीये. यश आंटीला जर आपल्याबद्दल समजलं ना, तीच तुझा जीव घे. काय झालं? इथे बोलावलंय कशासाठी ते सांग. कशासाठी काय? अरे आता आपण सारखं नाही भेटू शकत आहे. 4 दिवसांवर माझं लग्न आलंय आणि उद्या मेहंदी आहे. ओ, मेहंदी म्हणजे तुझ्या ह्या सुंदर हातावरती तू त्या चंपू अक्षयचं नाव लिहिणार? हो, पण मी तुझं सुद्धा नाव लिहिणार आहे. पण मी ते पाहायला नसणार आहे ना. मग तू ये ना. मी येऊ आणि तुझ्या त्या यश आंटीने पाहिलं तर? इश्क है तो रिस्क है बेबी. कळलं तर कळलं. हिला कुठे माहितीये की तू माझा बॉयफ्रेंड असते, आणि तसंही तुला कोण ओळखतंय. सो तू ये. एवढं नाही करणार तू माझ्यासाठी? प्रॉब्लेम तसा काहीच नाहीये, पण इथे मोठी मोठी माणसं येणार, त्यांच्यासमोर चांगले कपडे, शूज. हे बघ, तुला तर माहिती आहे ना मी कामासाठी किती स्ट्रगल करतोय. एवढा खर्च नाही करू शकत मी. पण तू काळजी करू नकोस, मी आहे ना. मी काहीतरी मॅनेज करतो. मॅनेज काय करायचंय त्यात? मी देते तुला पैसे. तू
तू कशी? मी काही बोलू नकोस, मी देते. अगं आलीच. आणि आणखी काही इन्स्ट्रक्शन्स असतील तर मी तुला कॉलवर सांगेन. ओके? ओके ताई, मी तुला अपडेट देते. गुड. आता इथून लवकरात लवकर निघ. कोणी पाहिलं इथे तर इश्यू होतील आणि तिथेही संशय येईल. हो, मी निघते. गुड. काळजी घे आणि सावधगिरी बाळग. येस. नम्रताशी बोलता बोलता मीटिंगची वेळ कधी झाली ना कळलंच नाही. चला आराध्या, कॉन्फरन्स रूम मध्ये जायला हवं. माधुरी, मीटिंगची वेळ झाली. हो, मुंगेशना इन्फॉर्म केले, एक 5 मिनिटात पोहोचते. ओके. हा श्रेयस इथे, त्याने जर नम्रताला पाहिलं तर आता काय करू? नम्रताताई, तुम्ही इथे रत्न पारखेंच्या ऑफिस मध्ये काय करताय? नम्रताताई, मिस्टर श्रेयस, तुम्ही इथे असे अचानक? नाही, माझं तुमच्याकडे काम आहे, मी ते बोलतोच, पण नम्रताताई तुम्ही काय करताय इथे? नम्रताताई, भेटलात का तुम्ही तुमच्या रिलेटिव्ह ना? हो, भेटले. रिलेटिव्ह? मिस्टर श्रेयस, किती सरप्राइझिंग आहे बघा ना. ह्यांचे एक रिलेटिव्ह आमच्या ऑफिसला काम करते. हो, मलाही आजच कळालं हे अनुष्का मॅडमचं ऑफिस आहे म्हणून. ही माधुरी, ह्यांची रिलेटिव्ह. हो, ही माझी चुलत बहीण. अगं, तू तर इथेच काय? हे श्रेयस सरनाईक सर. नमस्कार. नमस्कार. काय कमाल आहे ना, म्हणजे जग किती छोटं आहे, कोण कधी कुठे भेटेल काही सांगताच येत नाही. करेक्ट. हो ना, पण एक बरं झालं की ही अनुष्का मॅडमच्या ऑफिस मध्येच काम करते, म्हणजे मला आता हिची काही काळजी नाही. अगे, इथे काही ओळख बिळख चालत नाही. चांगलं काम केलं तर नोकरी टिकते. अगदी बरोबर आहे तुमचं. पार्शलिटी वगैरे कधी करूच नाही. ओळखीची काय गरज आहे, आपलं काम करायचं इमाने इतबारे. बरं सर, मी निघते, घरी काम आहे. ओके. माधुरी. हो, येते. या. मिस्टर श्रेयस, तुम्ही असे अचानक आज इथे आलात? सगळं इथेच सांगायला सुरू करू का? ओह, आय एम रिअली सॉरी. प्लीज या ना. या. अक्षय, उद्याच्या 2 मीटिंग्स आम्ही प्रीपोन केल्या आहेत. आजच असतील त्या. हँडल इट. ओके? मामा, एवढी घाई कशाला? उद्या करू त्या मीटिंग. कसं आहे मिस्टर अक्षय सरनाईक, उद्या ना आमच्या मोठ्या मुलाचं लग्न आहे. लग्नाचे फंक्शन्स उद्यापासून सुरू होत आहे. तेव्हा आता पुढचे काही दिवस आम्हाला ऑफिसला येता येणार नाहीये. अक्षय सरनाईक, तुमचं लग्न आहे. जरा तुमच्या चेहऱ्यावरून 4 लोकांना कळू दे. जरा आनंदी राहण्याचा प्रयत्न कर. आणि काय अवतार, गो टू सलॉन, हॅव अ हेअर कट और समथिंग. आणि सगळ्यात महत्वाचं, जरा आनंदी राहण्याचा प्रयत्न कर. अगदी आतून, म्हणजे चेहऱ्यावर आपोआप ग्लो येईल. अक्षय, तुला अजूनही शनायाशी लग्न करायचं नाहीये? हो मामा.
आय एम रिली सॉरी. आत्ताच म्हणालात ना तुम्हाला ट्रेन बस वगैरे चालत नाही, मग तर सायकल तर अजिबातच चालणार नाही. आय एम रिली सॉरी. ऑकवर्ड केलं का मी तुम्हाला? नाही नाही नाही, अगदीच तसं काही नाही. काय ट्रेन बस मला चालत नाही आणि सायकलला मी चालत नाही. म्हणजे? अहो म्हणजे लहानपणी मी सायकल चालवायचो ना, तेव्हा नेहमी कुठेतरी धडपडायचो किंवा जाऊन धडकायचो कुठेतरी. तेव्हापासून मी सायकल हातात घेतली की घरात सगळे घाबरून जायचे. आता तर बरीच वर्ष झाली सायकल चालवून, त्यामुळे तुमची सायकल मला ऍक्सेप्ट करेल की नाही असा जरा डाऊट आहे मला. मिस्टर श्रेयस, आधी चालवून तर बघा, कदाचित तुमचा डाऊट क्लिअर होईल. अहो पण ऍक्सिडेंट झाला किंवा कुठे धडपडलो तर काय करायचं? मिस्टर श्रेयस, चालताना आपल्याला ठेच लागते, धडपडतो, म्हणून काय आपण चालणं सोडून देतो का? काय करतोच ना. तसं सेम सायकलच आहे, चालवून तर बघा, आणि काही झालंच तर मी आहे. मी आहे म्हणजे तुम्ही चालवणार सायकल? येस ऑफकोर्स, मी रोज चालवते. बसा. अहो नाही नाही, तुम्ही रोज चालवता, पण रोज तुम्ही एकट्या चालवता ना. हे असं डबल सीट चालवायची म्हणजे. एक मिनिट, अंडर एस्टिमेट करताय तुम्ही मला? म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का एक मुलगी आहे ती मला डबल सीट कसं घेऊन जाणार आहे? ऑल नाही नाही, अगदीच तसं नाही. म्हणजे सांगितलं ना बसा, मी चालवते सायकल. काय झालं? कुठे आणि कसं बसायचंय? इथे बसायचंय ऑफकोर्स. इथे? हो, बसा पटकन. नाही पाडणार मी तुम्हाला, बसा. एक मिनिट, आता एक काम. मी म्हणतोय तुम्हाला, तुमची सायकल ऍक्सेप्ट नाही करणार मला मिस अनुष्का. पण मी चालवते ना सायकल व्यवस्थित, मी नेईन तुम्हाला. आता तुम्ही बसताना ना जरा हँडल नीट मॅनेज करा. बसा प्लीज. जाऊया आता. चल. अहो मिस अनुष्का, थांबा, मी चालवतो. मिस्टर श्रेयस, येते मला चालवता. बसा तुम्ही. नाही नाही, येतेच तुम्हाला, मी कुठे नाही म्हणतोय. पण काय आहे, मलाच ऑकवर्ड होतंय असं रस्त्यात. कसं असं मी पुढे बसून जायचं ना. मी चालवतो, तुम्ही बसा. अहो पण मी नेईन तुम्हाला बरोबर. ऐकतच नाही तुम्ही. मिस अनुष्का, मला माहिती आहे मीही पाडणार नाही तुम्हाला. विश्वास ठेवा माझ्यावर. बसा तुम्ही, बसा बसा. लांब जायचंय की नाही आपल्याला, असं कुठे बॅलन्स करत करत जाणार आपण. बसा. या 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 बसा. नाही नाही, ते फॉर्मल्स वर बरं दिसणार नाही. असू दे. ओके.
मिस अनुष्का, काहीतरी प्रॉब्लेम झालाय, थांबा. उतरा उतरा तुम्ही जरा. हे बघा चेन निघाली. मी म्हणलं होतं ना मिस अनुष्का, माझं आणि सायकलचं वाकडं आहे म्हणून. आता किती मोठा प्रॉब्लेम झालाय, तर तुम्हाला पण जायला उशीर होणार. हे आपण सगळं काम करत बसणार आता. मिस्टर श्रेयस, काही मोठा प्रॉब्लेम झालेला नाही, फक्त चेन निसटली. मी बघते. तुम्ही नका बघू, तुम्हाला नाही जमणार, मी बघतो. झालं तुमचं? अहो मी करतोय ना प्रयत्न, थांबा तुम्ही जरा. मी करते म्हटलं ना, मला रोजची सवय. काय झालं? सॉरी, ते तुमच्या गालाला. काय? सो सॉरी, एक ग्रीज लागलाय तुमच्या गालाला, पण तुम्ही ते तुमच्या हाताने परत स्प्रेड करा. मग हेल्प करायची सोडून हसताय तुम्ही मला. सॉरी खरंच सॉरी. थांबा मी. मिस्टर श्रेयस, हात खराब आहेत माझे. तुमचा रुमाल नाही का खराब होणार? मी तुमचा फोन वाजतोय बहुतेक. मी बघतो. कसात आहे? याच्यात असेल बघा ना. अहो माझ्या मम्मांचा कॉल येतोय. करा मग रिसीव्ह. त्यांचं काहीतरी काम असेल माझ्याकडे. रिसीव्ह करू? हो प्लीज. अरे बापरे. अनुष्का बेटा. मम्मा. श्रेयस, इज दॅट यू? अरे आम्ही अनुष्काला फोन लावला होता. तिचा फोन तुझ्याकडे आहे? हो म्हणजे तसंच समजा तुम्ही. सॉरी, आम्हाला कळलं नाही. म्हणजे अच्छा, तुम्ही काही कामासंदर्भात भेटलात का? आम्ही नंतर फोन करू का? नाही मम्मा, काही कामात नाही होता मी. बोला ना तुम्ही. अरे आम्हाला कळत नाहीये की जर इट्स नॉट वर्क रिलेटेड तर तुम्ही दोघे एकत्र काय करताय? मम्मा, खूप मोठी स्टोरी आहे. मी घरी येऊन सांगू का आरामात? नो नो नो, मम्माकडे वेळ आहे ना. बेटा सांग ना. अहो त्याचं काय झालं, मी ऑफिस मधून निघालो आणि मग माझ्या लक्षात आलं की गाडी सर्व्हिसिंगला दिली आहे. मग मी कॅब बुक करत होतो, पण सगळ्या राईड्स कॅन्सल होत होत्या. कॅबने प्रवास करायचा होता तुला? हाऊ डाऊन मार्केट इज दॅट?